मनाचा कौल जाणून घेऊन त्यांचा आदर राखण्याचा ज्योति मेटे ने कल शरद पवार से मुलाकात की, भीड़ में से लड़ने की इच्छा जताई। यदि ज्योति मेटे को एनसीपी शरद पवार गुट से लोकसभा उम्मीदवारी नहीं मिली तो वह खुद की पार्टी शिव संग्राम के लिए भीड़ से लड़ेंगी और इस पर चर्चा करेंगी, ऐसी इच्छा उन्होंने जताई। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जी काही भूमिका घ्यायची असेल ती भूमिका शिवसंग्रामचे पदाधिकारी आपल्या समोर मांडतीलच, परंतु साहेबांचा वारसा चालवण्यासाठी आणि ही समाज जीवनातील पोकळी भरून काढण्यासाठी मी स्वतःचा हा ठाम निर्धार केलेला आहे। सकारात्मक झालेली आहे। हा निर्णय सर्वस्वी पक्षाचा असणार आहे आणि ते पक्षाने जाहीर करावा। पण त्यांनी आश्वासन दिलंय का तुम्हाला या संदर्भात? ते आश्वासन घेण्याचाही प्रश्न उद्भवत नाही। जेव्हा आम्ही उमेदवारी करू असं त्यांना सांगितलेलं आहे आणि आम्ही ती इच्छाही व्यक्त केली की त्यांच्याकडनं विचारणा झाल्यानंतर की होय आम्ही उत्सुक आहोत ही लढवण्यासाठी, त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षाच्या पातळीवर निर्णय घेऊन तो सांगायचा आहे। म्हणजे निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करतोय। येऊ शकतील, त्यांच्या चिन्हावरही लढता येईल किंवा त्यांचं समर्थन घेऊनही लढता येईल, परंतु त्यांच्या चिन्हावर लढण्यासाठी जर ते आग्रही असतील तर आमची त्यालाही तयारी आहे। चर्चा झाली आहे, परंतु या चर्चेमधून जर आता राष्ट्रवादीकडून जर उमेदवारी नाही मिळाली तर शिवसंग्राम या पक्षामधून तुम्ही स्वतंत्र आहे तो फॉर्म या ठिकाणी भरणार का, किंवा शिवसंग्राम पक्षाला घेऊन तुम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये उतरणार का? मुळात लोकसभा निवडणूक लढवायची आहे हा तर निर्णय झालेलाच आहे। आपण म्हणताय त्याप्रमाणे जर तरचा प्रश्न उद्भवला तर निश्चितच या बाबतीमध्ये वरिष्ठ सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही आमचा निर्णय जाहीर करू। नाही, त्याचं असं म्हणणं आहे की अधिकृत घोषणा पक्षाने करावी किंवा पक्षाकडनं ती झालेली नाही हे मला जनतेला सांगायचं आहे की माझा निर्णय झालेला आहे लढण्याबाबतचा। बीड ही एकच जागा आहे, मतदारसंघ आहे, कारण ही बीड मधील जनतेकडून ती मागणी झालेली आहे। मला असं वाटतंय की बीडच्या इतिहासामधली ही एकमेव निवडणूक असावी की जिथे जनतेने त्यांचा उमेदवार पुढे आणलेला आहे। म्हणजे माझी उमेदवारी मी मगाशी आपल्या निवेदनातच सांगितले की दूरपर्यंत आमच्या मनामध्ये नव्हतं की लोकसभेत उमेदवारी करावी, परंतु जनतेमधून हा मुद्दा पुढे आल्यानंतर मला असं वाटते की यावेळेस जनतेने ठरवलेलं आहे की त्यांचा उमेदवार कोण असावा। मग या जाती धर्मातले लोक आलेले आहेत। पंकजा मुंडेंना उमेदवारी। हमने आप सभी के साथ इस मुद्दे पे सलाह मशवरा करने के लिए ये पत्रकार परिषद का आयोजन किया है कि गत कई दिनों से मुझे इन पर्टिकुलर बीड की जनता से ये बताया जा रहा था कि मैंने बीड लोकसभा के लिए चुनाव लड़ने चाहिए और इस चुनाव के बारे में शिव संग्राम तथा स्वर्गीय लोकनेता विनायक राव जी मेटे साहब इनकी पत्नी होने के नाते से मैं अपनी भूमिका स्पष्ट करना चाहती थी, क्योंकि हाल ही में मैंने अपने सेवा का इस्तीफा दिया है। तो ये इस्तीफा देने के बाद हम क्या करना चाहते हैं इस बारे में हमने आपसे आज यहाँ आने का अनुरोध किया था।